नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीची आई भैरवीच्या घरी आलेली असताना परशू सोसायटीचं बिल घेऊन येतो आणि अनिश जवळ देतो. तेव्हा अनिश त्याला विचारतो, इतक्या रात्री? तेव्हा परशू म्हणतो, ते काय आहे ना, आज लास्ट डे आहे ना, त्यामुळे देसाई साहेब म्हटले की सगळ्यांना जाऊन देऊन ये. आणि त्यात ते वॉटरप्रूफिंगचं काम काढलंय, तर ते म्हणले आजच पैसे घेऊन ये. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, ठीक आहे, बघतो. आता सोसायटीचं बिल 8,000 आलेलं असतं. तेव्हा अनिश भैरवीजवळ घेऊन येतो आणि म्हणतो, भैरवी, हे सोसायटीचं मेंटेनन्स तू भरून टाक ना प्लीज. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे कॅश नाही आहे, मी ऑनलाईन करते. अनिश तिथून निघून जातो. भैरवी बिल पे करते. तेव्हा भैरवीची आई तिला म्हणते, छान, त्याच्याकडे साधे 8,000 रुपये पण नाही आहे का बिल भरायला? आणि विचारू लागते की रोजच्या खर्चाचे पैसे पण तुझ्याकडूनच घेतो का? तेव्हा भैरवी म्हणते, आई काहीतरीच काय? त्यावर ती म्हणते, बघ बाई, हे असे सारखे पैसे तुझ्याकडून घेतो हे काही बरोबर नाही आहे. त्याला म्हणावं, निदान घर खर्चाचे पैसे तरी देत जा, नाहीतर तू जास्त कमवते म्हणून सगळा खर्च तुझ्यावर टाकून मोकळा होईल. त्यावर भैरवी म्हणते, आई खर्च, पगार, नोकरी नको ना, हा विषय काढू, नाही आवडत मला. त्याच्यावर भैरवीची आई काही बोलणार तितक्यात भैरवी तिला म्हणते, आई उशीर होतोय, बाबा खाली वाट बघत असतील. तेव्हा तिची आई म्हणते, नाही, हे बघ, अजूनही उशीर झालेला नाही आणि तो होऊ नये ना, म्हणूनच सांगते मी, वेळी सावध हो. असं म्हणून भैरवीची आई तिथून जाते आणि हे सगळं दाराच्या मागून अनिश ऐकत असतो. हे ऐकून आता अनिशला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो तुषारकडे येतो. तेव्हा तुषार त्याला विचारतो, अरे अनिश, काय झालं, एवढा का रेसलेस दिसतोय? तेव्हा अनिश म्हणतो, तुषार, मला तुझी मदत हवी आहे. तेव्हा तुषार त्याला खाली बसवून विचारतो, मला सांग काय झालंय? त्यावर तो म्हणतो, हे बघ तुषार, मला नवीन जॉब करायचा आहे. हे ऐकल्यानंतर तुषार आश्चर्याने विचारतो, काय? तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ तुषार, मला मान्य आहे की मी हायली क्वालिफाईड नाही आहे आणि मला जास्त एक्सपिरियन्स पण नाही आहे. तेव्हा मला तुझ्या कंपनीत जॉब मिळेल का? त्यावर तुषार म्हणतो, हे बघ, मी ट्राय नक्कीच करेल, पण कमिट नाही करत. तेव्हा अनिश त्याला रिक्वेस्ट करू लागतो आणि म्हणतो, प्लीज बघ ना यार, मला हाय पेईंग सॅलरीवाला जॉब हवा आहे. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अनिश यार, मी तुझ्यासाठी का नाही करणार, पण मला एक सांग, एवढं अचानक टोकाचं पाऊल का उचलतोय? कालपर्यंत यू वर हॅपी विथ युअर जॉब. तेव्हा अनिश म्हणतो, आय वॉज हॅपी, पण माझ्या आजूबाजूचे लोक हॅपी नाही आहे, त्याचं काय करायचं? तेव्हा तुषार विचारतो, आजूबाजूचे लोक म्हणजे? तेव्हा अनिश म्हणतो, भैरवीची आई. अरे त्यांचं ना फक्त एकच म्हणणं आहे की भैरवीचा पगार. आणि तो सांगू लागतो की मी कमवतो त्याच्यापेक्षा भैरवीचा पगार जास्त आहे आणि तुला माहिती आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की भैरवीच्या पगारावरच आमचं घर चालतं. याचा अर्थ मी काहीच करत नाही का? आणि माझ्या पगारात काहीच होत नाही. त्यावर तुषार म्हणतो, हे बघ अनिश, त्यांचे विचार करण्याची पद्धत तशी आहे, त्यामुळे तू सोडून दे. तेव्हा अनिश म्हणतो, सोडून दे काय? किती वेळा सोडू? तुषार, अरे तुला माहिती आहे, मला हे जॉब वगैरे काहीच करायचं नव्हतं, माझं सगळं सॉर्टेड होतं आणि मी हे सगळं लग्नाआधी भैरवीला सांगितलं होतं की माझे फार ॲम्बिशन्स नाही आहेत, मला फार रेसमध्ये धावायला आवडत नाही आणि तिनेही ॲक्सेप्ट केलं होतं. तेव्हा तुषार म्हणतो, अरे भैरवी समजून घेते, मग काय प्रॉब्लेम आहे? आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो भैरवी आणि भैरवीचा आईचा आहे. तेव्हा अनिश म्हणतो, अरे एवढं सोपं नाही आहे, लग्न झाल्यापासून भैरवीच्या आईचं येणं जाणं जास्त वाढलं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही येऊ नका, तुम्ही या, तुमच्या मुलीला भेटा, मुलांना भेटा, पण त्यांचं आपलं सतत एकच, भैरवीचा पगार. भैरवी गेली 7-8 वर्षापासून मल्टीनॅशनल कंपनीत काम करते आणि मी एक छोट्या कंपनीत. हे ऐकून ना माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. तेव्हा तुषार म्हणतो, अनिश अरे शांत हो. तेव्हा अनिश म्हणतो, मला खूप सफोकेट होतंय रे, चल आपण जरा बाहेर जाऊ. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, आत्ता? बरं ठीक आहे, जाऊयात. असं म्हणून दोघंही बाहेर जातात. आता इकडे भैरवी गाद्या घालत असते तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि तिला म्हणतात, अगं हे काय चाललंय तुझं, तू नको करूस, मी घालतो ना गाद्या. तेव्हा ती म्हणते, राहू द्या बाबा, मी करते. तेव्हा ते म्हणतात, अगं मी आहे ना, हे बघ, तू असं काही करत जाऊ नकोस, तुला उगाचच्या उगाच त्रास होईल. तेव्हा भैरवी त्यांना विचारते, आई बोलली का तुमच्याशी काही? त्यावर अशोक मामा काहीच बोलत नसतात. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघा बाबा, आपल्या मुलीला सासरी कष्ट पडतायत हे प्रत्येक आईला वाटत असतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, आणि जर या बापालाही तसंच वाटत असेल तर?
आणि ते म्हणतात, मी आता ठरवलंय की सकाळी लवकर उठून थोडंफार आवरून मग फिरायला जात जाईन. तेव्हा भैरवी म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये. मी करतीये ना मॅनेज, आणि नाहीच झालं तर मी सांगेन तसं. त्यावर अशोक मामा म्हणतात, नक्की? तेव्हा भैरवी म्हणते, हो नक्की. तेव्हा अशोक मामा अनिशबद्दल विचारू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, तुषारकडे जातोय असं म्हणून गेला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण तू का जायला दिलंस त्याला? त्यावर ती म्हणते, कारण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा ते विचारतात, कशाबद्दल? तेव्हा भैरवी म्हणते, तुम्ही मेहता सरांकडे गेला होतात, त्याचं काय झालं? आपलं काही बोलणंच नाही झालंय. तेव्हा ते म्हणतात, काय आपल्या परिसरामध्ये जुनी झाडं आहेत आणि त्याची मुळं खोलवर रुतली गेली आहे, आणि ती झाडं आपल्या कन्स्ट्रक्शन एरियाच्या मध्ये येत आहेत. त्यामुळे ती झाडं तोडायला पाहिजेत, पण त्यांना काही परमिशन मिळालेली नाही. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे देऊन ती परमिशन मिळवावी, पण मी ते करणार नाही असं मी त्यांना ठामपणे सांगितलंय. आता रात्रीचे 11:30 वाजलेले असतात. त्यामुळे अशोक मामा अनिशची काळजी करू लागतात आणि म्हणतात, हा अनिश कधी येईल? त्यावर भैरवी म्हणते, बाबा येईल तो, तुम्ही काळजी करू नका. काही वेळानंतर अनिश आणि तुषार दारू पिऊन येतात. तेव्हा अनिश येऊन बाकावर बसतो. तुषार म्हणतो, अरे काय करतोयस तू? रात्रीचे 1:30 वाजलेत. इथे काय करतोय? अरे जा ना घरी, अशोक काका जागे असतील तर बोंबलतील. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, जाऊ दे रे, मला नाही जायचंय. पुन्हा सकाळी उठलं की तेच बोरिंग लाईफ, ऑफिसला जा, धावपळ करा. तेव्हा तुषार त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, त्याला काही पर्याय का, मला सांग. ते करावं तर लागणारच आहे ना. त्यावर अनिश म्हणतो, तुषार यार, मला एक कंटाळा आलाय रे. ही कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, अरे काय मस्त लाईफ होतं रे माझं. असं वाटतं ना की बॅग भरावी आणि परत निघून जावं जंगलात. मस्त मोलासारखं जगावं. वाटेल तिकडं फिरावं, नवीन नवीन माणसांना भेटावं. इकडच्या या 4 भिंतीमध्ये कंटाळा आलाय रे. त्यावर तुषार म्हणतो, अरे त्या 4 भिंतीतच पैसे कमवता येतात ना. तेव्हा तो त्याला म्हणतो, तुला माहिती आहे मी जर एक जंगल सफारी केली ना तर हा जॉब सोड, तू इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही एवढे पैसे कमवतो मी. त्यावर तुषार विचारतो, काय बोलतोयस? त्यावर तो म्हणतो, पण मला जायचं नाही आहे. तेव्हा तुषार विचारतो, का? तेव्हा तो म्हणतो, बाबांसाठी, मुलांसाठी आणि माझ्या भैरवीसाठी. पण एवढं करून मला काय ऐकायला मिळतं की माझ्याकडे सिक्युअर जॉब नाही आहे. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अनिश अरे तेच आहे ना, सिक्युअर जॉब कम विथ सिक्युअर इन्कम, आणि सिक्युअर इन्कम असला तरच घरातसुद्धा आणि समाजातसुद्धा मान मिळतो. त्यावर अनिश म्हणतो, करेक्ट, अगदी आमच्या आदरणीय सासूबाईसारखं बोललात. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अनिश मला एक सांग, तुझी सासू भैरवीची कोण? आई. मग एका आईला आपल्या मुलीचा पुळका असणारच ना. अरे अनिश, मला तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं आहे. तेव्हा अनिश विचारतो, काय? तेव्हा तो म्हणतो, तुझ्या सासूला पैसाच हवा आहे ना, तर तू रोज एक लॉटरीचं तिकीट विकत घे आणि तिला दे, कधीतरी लॉटरी लागेलच ना. त्यावर दोघंही हसू लागतात. आणि पुढे तुषार म्हणतो, अनिश पण मला आता एक दिसतंय. त्यावर अनिश विचारतो, काय? त्यावर तो म्हणतो की तुझे बाबा तुझ्या स्वागतासाठी नक्कीच पट्टा काढून बसलेले असतील. अरे भाई, 1:45 वाजले, तू घरी जा, नाहीतर अशोक काका चिडतील. सावकाश जा आणि सावकाश दरवाजा उघड, नाहीतर सगळे जागे होतील. तेव्हा अनिश म्हणतो, डोंट वरी, आणि अनिश घरी येतो. तेव्हा सगळेच जण गाढ झोपलेले असतात. अनिश हळूच त्याच्या रूममध्ये येऊन झोपतो. तेव्हा भैरवीला जाग येते आणि तिच्या लक्षात येतं की अनिश दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा ती त्याला विचारते, अनिश तू दारू पिऊन आलास? बाबांनी बघितलं का तुला? त्यावर तो म्हणतो, नाही. तेव्हा ती म्हणते, थँक गॉड. भैरवीच्या आता लक्षात आलेलं असतं की आपल्या आईच्या बोलण्यामुळेच अनिशने टेन्शन घेतलं आणि तो दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा ती त्याला म्हणते, अनिश मला माहिती आहे की काही दिवसापासनं आई तुझ्याशी खूप चुकीचं वागतीये. त्याचं प्रेशर येणं जस्टिफाईड आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की तू हा मार्ग निवडावास. तेव्हा अनिश तिला म्हणतो, हे बघ काम डाऊन, वर्षातून 2-3 दिवस मी पितो आणि त्यातला आजचा हा दिवस समज. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मला माहीत नव्हतं की तू दारू पितोस. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.